नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं चव्हाण सर्की क्लास यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो विषय आहे तो आहे व्हीआयटी कॉलेज संदर्भात आणि त्यातही मॅनेजमेंट सीट रिलेटेड आपण डिस्कस करणार आहोत। हा मुद्दा मी का घेतला, कारण काल एका पॅरेंट्ससोबत बोलताना माझं असं लक्षात आलं की व्हीआयटीने मॅनेजमेंट सीटसाठी ऑलरेडी ॲप्लिकेशन्स सुरू केलेले आहेत आणि ते पॅरेंट त्याबद्दल उत्सुक होते। पण ज्यावेळी मी ह्या गोष्टीचा जास्त स्टडी केला त्यावेळी माझ्या लक्षात काही पॉईंट्स आले की खरंच जेव्हा आपण व्हीआयटी कॉलेजच्या मॅनेजमेंट सीटसाठी अप्लाय करतो आणि तेही खास करून कम्प्युटर किंवा कम्प्युटर रिलेटेड ब्रांचसाठी, तर त्याची टोटल कॉस्ट 4 वर्षासाठी किती जाते। जर एखादा विद्यार्थी हा पुण्यातला नसेल तर तीच कॉस्ट अजून किती वाढली जाते। त्यानंतर एवढी कॉस्ट दिल्यानंतर त्याचा ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खरंच आहे का, ओके। आणि त्यानंतर कोणत्या मुलांनी या सीटसाठी अप्लाय केलं पाहिजे असं मला वाटतं आणि कोणत्या मुलांनी या सीटसाठी जाऊ नये असं मला वाटतं। या सर्व गोष्टी मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि त्यामुळे मी हा मुद्दा घेतला आहे। सध्या व्हीआयटी कॉलेजचे मॅनेजमेंट सीट्सचे ॲप्लिकेशन्स स्टार्ट झालेले आहेत, ओके, आणि तुम्ही ते भरू शकता। पण ते खरंच वर्थ आहे का, तर त्याचा पूर्ण रियालिटी जो चेक आहे तो आज आपण करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक सांगायचं आहे की व्हीआयटीचा जो रिव्ह्यू आहे, ॲक्च्युअल रिव्ह्यू, तो मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही त्यांचा कंप्लीट रिव्ह्यू पाहू शकता, ठीक आहे। आणि आज आपण जास्तीत जास्त फोकस हा मॅनेजमेंट सीटवरती ठेवणार आणि त्यानुसार आपण डिस्कस करणार आहोत। सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम आजचा व्हिडिओ आपण सुरू करू। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फक्त एकच रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून त्यांना योग्य माहिती मिळेल आणि ते योग्य डिसिजन घेऊ शकतील। तर सुरू करू आणि पाहू इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स। तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण व्हीआयटीची वेबसाईट चेक करू। तर ही जी वेबसाईट आहे ती मी ओपन केलेली आहे। आता यावरून आपण ॲडमिशनच्या टॅबमध्ये जाऊ, ॲडमिशन्स, आणि त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट FY BTech, ठीक आहे। आता या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्ही एक गोष्ट इथे पाहू शकता की त्यांनी सर्व ब्रांचेस दिलेले आहेत आणि त्यांचे इंटेक दिलेले आहेत, ठीक आहे। आणि हा खूप मोठा इंटेक आहे। कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 720 म्हणू शकता, देन कम्प्युटर सायन्ससाठी 180, म्हणजे इथे जवळपास तुमच्या 900 सीट झाल्या, प्लस IT आहे जो 360, म्हणजे तुमचे 1260 सीट झाल्या। 1260 प्लस अगेन IoT सायबर सिक्युरिटीच्या 180, म्हणजे जवळपास 1440 सीट, 1440 प्लस अजून 360, ओके, म्हणजे 1500-1800चं जवळपास कम्प्युटर रिलेटेडच मला इथे इंटेक दिसतो, इफ आय एम नॉट रॉंग, जर कॅल्क्युलेशन केलं तर, ठीक आहे। प्लस अजून इथे 360 दिसतो AI MLचा, त्याच्यानंतर अजून म्हणजे जवळपास 2100 प्लस अजून 300 इथे दिसत आहे, ठीक आहे। सो 2400-2500 प्लस 180 इथे दिसतोय मला। सो हा खूपच मोठा इंटेक आहे कन्सिडरिंग वन कॉलेज, आणि इथे बऱ्यापैकी संधी उपलब्ध होताना दिसते कम्प्युटर किंवा कम्प्युटर रिलेटेड ॲडमिशन्ससाठी, ओके। एक गोष्ट मला इथे जाणीवपूर्वक सांगायची की पूर्वी जेव्हा मी कट ऑफ पाहत होतो त्यावेळी COEP नंतर PICT आणि PICT नंतर व्हीआयटी कॉलेज मला दिसत होतं, पण यावर्षी तो ट्रेंड थोडा चेंज झालेला दिसतो आणि कमीच, जे ॲक्च्युली फक्त मुलींसाठी कॉलेज आहे, ठीक आहे, तर त्या कॉलेजचा कट ऑफ व्हीआयटीपेक्षा पण वाढलेला आहे। याला रिझन्स बरीच आहेत, कारण व्हीआयटी मर्ज झालं मागच्या वेळी, व्हीआयटी VIIT ह्या ज्या इन्स्टिट्यूट होत्या ह्या मर्ज झाल्या, त्यामुळे त्यांचा काउंट सीट्सचा जो आहे तो खूप वाढला आणि त्यामुळे पण कट ऑफ खाली आला असेल, ठीक आहे। प्लस दुसरी गोष्ट म्हणजे प्लेसमेंट जर तुम्ही कमीचं पाहाल, ठीक आहे, तर ते खूप हाय आहे, ओके, आणि त्याचे डिटेल्स आणि खूप चांगल्या प्रकारे दिले, जे मला इथे मी दाखवेन तुम्हाला नंतर आपण डिस्कस करताना, ठीक आहे। तर यावेळी म्हणजे मला एक गोष्ट इथे क्लिअर करायची की कमिन्स हे फक्त मुलींसाठी कॉलेज असूनही त्याचा कट ऑफ बघा हा आता PICTच्या नंतरचा लागत आहे। त्यामुळे मला मुलींना इथे स्पेशली सांगायचं आहे की जर तुम्ही कम्प्युटर, IT, ENTC किंवा कम्प्युटर रिलेटेड काही ब्रांचेस असतील, ठीक आहे, तर त्यासाठी तर मी तुम्हाला कमिन्स कॉलेज स्ट्रॉंगली सजेस्ट करेल कम्पेअर टू एनी अदर कॉलेज, ठीक आहे। इवन काही मुलींना तर मी असंही सांगेन की जर तुम्हाला पटत असेल तर COEP नंतर कमिन्स कॉलेज तुम्ही कन्सिडर करू शकता फॉर ऑल दिस ब्रांचेस, ठीक आहे। आता पुढे जाऊ आपण। तर इथे त्यांनी सगळ्या ब्रांचेस दिलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे फी स्ट्रक्चर। आता आजचा मुद्दा जो आहे तो सुरुवात करतोय आपण पहिले टोटल कॉस्टवर, ठीक आहे। तर टोटल कॉस्ट पहिले पाहू आपण। तर आता मॅनेजमेंट सीटसाठीच आपण डिस्कस करतो इथे। तर इथे बघा फी स्ट्रक्चर त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी दिलेलं आहे। NRI, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल, म्हणजे आता मॅनेजमेंट सीटसाठी आपण डिस्कस करतो, त्यांनी कॅप दिला आहे। देन हे जे आहे ते CIWG आणि PIO, ओके, ठीक आहे। तर आपण आता इथे इन्स्टिट्यूट लेवल पाहू आपण, आणि ही फाईल मी ऑलरेडी ओपन केलेली आहे, पण इथून तुम्ही डाउनलोड करू शकता, ठीक आहे, किंवा इथून तुम्ही व्ह्यू पण करू शकता, ओके। आता इथे पहा तुम्ही, वी विल स्टार्ट विथ हे बघा, जे पण मॅनेजमेंटसाठी जात आहेत ते 101% कम्प्युटर किंवा कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेससाठीच जाणार आहेत, ओके। तर आता इथे तुम्ही पाहू शकता की ह्याने डिटेल फीचं जे आहे प्रत्येक ब्रांचसाठी, ठीक आहे, त्याचे प्रत्येकाचे कंपोनंट दिलेले आहेत त्यांनी, पण आपल्याला इंटरेस्ट हा शेवटच्या व्हॅल्यूमध्ये आहे, ठीक आहे, आणि तो जातोय जवळपास 6,24,166, म्हणजे जवळपास 6.25 लाख रुपये। आणि ही फी कधीसाठी आहे बघा, फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन 2025-26 मीन्स पर इयर जाते इन शॉर्ट, ठीक आहे, ओके। पर इयर तुम्हाला फी किती जाते बघा, 6.25 लाख रुपये जाते, ठीक आहे। आता ही गोष्ट कम्प्युटर, देन इन्फॉर्मेशन, देन कम्प्युटर सायन्स, देन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AIDS या सर्वांसाठी आहे बघा, म्हणजे इथपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर IoT वगैरे याच्यासाठी त्यांनी जवळपास एक 4.25 लाख रुपये केलेली आहे, ठीक आहे, म्हणजे उरलेल्या सगळ्या ब्रांचेससाठी 4.25 लाख रुपये दिसते। पण जर मेन तुम्ही बघाल इथे
म्हणजे कम्प्युटर, देन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर AIML आणि AIDS जर आपण इथे पाहाल तुम्ही, ठीक आहे, तर तुम्हाला इथे 6.25 लाख रुपये फी दिसत आहे. ओके, ठीक आहे. आता आपण ह्याचं कॉस्ट ॲनालिसिस करू. जर आपण कॉस्ट ॲनालिसिसच करायला गेलो तर तुम्ही पाहू शकता इथे की फीज पर इयर, ओके, किती जाते तर 6.25 लॅक्स. आता हे किती आहे, 4 वर्षाचं आहे. ओके, कन्सिडरिंग वॉट 4 इयर्स, तर कन्सिडरिंग 4 इयर्स टोटल फीज फॉर 4 इयर्स. आता इथे बघा ही जवळपास जाते 25 लाख. ओके, ठीक आहे, 25 लॅक्स ही 4 वर्षाची फी झालेली आहे. आता याच्या पुढे मी जाऊन सांगतोय की जर तुम्ही पुण्यातले नसाल, कारण हे कॉलेज पुण्यामध्ये, आणि जर तुम्ही पुण्यामधले नसाल आणि मेजॉरिटी क्राऊड जो आहे, कारण हे आता ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे तर स्टेट लेवललाच होतं, ठीक आहे. सो मेजॉरिटी क्राऊड जो आहे इथे तो पुण्याच्या बाहेरचा पण असणार आहे. सो आउटसाईड पुणे स्टुडंट असेल किंवा इव्हन पुण्यात राहणारी पण मुलं, समजा एखादा मुलगा चाकणला राहत असेल तर त्याला रोज अपडाऊन करणं शक्य नाही VIT कॉलेजला, कारण हे आहे बिबेवाडीमध्ये. ओके, तर इव्हन पुण्यामध्ये पण जरी असेल आणि जर तो ह्या लोकेशनपासून खूप दूर असेल त्यालाही बाहेर राहणं सोयीस्कर राहील, ठीक आहे. सो कन्सिडरिंग दिस मेजॉरिटी क्राऊड, ठीक आहे, तर ऑन एन ॲव्हरेज एक तुम्हाला 10,000 रुपीज, ओके, पर मंथ लागतो, पर मंथ, ठीक आहे. म्हणजे टोटल जर याचा कन्सिडर केला आपण, ठीक आहे, टोटल एक्सपेन्सेस पर मंथ जर पकडले, ओके, तर 10,000 × 12 म्हणजे 1,20,000 प्लस तुम्हाला इंजिनिअरिंगला नुसतं ॲडमिशन घेऊन भागणार नाही तर त्याच्या बऱ्याचशा गोष्टी अजून लागतात. ओके, सिम्पल एक्झाम्पल लाईक बुक्स असतील, ठीक आहे, तर अशा अजून बऱ्याच गोष्टी लागतात. लाईक जर काही सब्जेक्ट असतात त्यांना एक्स्ट्रा इन्स्ट्रुमेंट्स पण विकत घ्यावे लागतात, ठीक आहे, लॅब मॅन्युअल्स असतात. तर ह्या गोष्टी जर कन्सिडर केला तर हा जो एक्सपेन्स आहे, ठीक आहे, तो मी पकडून चालतो की पर इयर जो येणार आहे तो 1,50,000 पकडा तुम्ही पर इयर, ठीक आहे. मग आता व्हॅल्यू तुम्ही बघा, ही टोटल फीज आहे 25 लॅक्स, त्यानंतर टोटल एक्सपेन्स पर इयर 1.5 लॅक्स. तो जर 4 इयर्ससाठी कन्सिडर केला मी, 4 इयर्ससाठी, तर हा जातो 6 लॅक्स, ठीक आहे. म्हणजे 4 वर्ष जर आपण कन्सिडर केली तर 25 प्लस हा 6, सो इट बिकम्स 31 लाख रुपीज. हा तुमचा टोटल इंजिनिअरिंगचा खर्च आहे 4 वर्षासाठी पुढचा. ओके, मग आता पहिले ही कॉस्ट ऐकून तुम्ही आता डिसिजन घ्यायचा आहे की VIT मध्ये अगदी तुम्हाला कितीही वाटत असेल की मला CS पाहिजे पण माझे मार्क्स कमी आहेत त्यामुळे मी मॅनेजमेंट सीटसाठी जातोय, तर एवढी मोठी अमाऊंट आधी तुमच्याकडे आहे का? ओके, नसेल आणि तुम्ही जर स्ट्रेच करत असाल तर मग अजूनही पुढे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतील आणि त्या 1 बाय 1 मी आता डिस्कस करणार आहे. ओके, सो पुढे वळू आपण आणि पाहू. आता मी जातोय त्यांच्या वेबसाईटवरती पुन्हा एकदा. ओके, तर आता मी आलोय त्यांच्या वेबसाईटवरती. आता बघा, आपण जे एवढे पैसे यामध्ये इन्व्हेस्ट करतोय तर त्यामध्ये 2 गोष्टी असतात, ठीक आहे. एक तर रेप्युटेशन ऑफ द कॉलेज, ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला 4 वर्षानंतर काय अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील, ठीक आहे. तर आता मी VIT जर कॉलेज म्हणाल तर ऑफकोर्स ते जर पुणे रिजन कन्सिडर केला तर COEP, PICT, त्यानंतर VITचा लोक विचार करतात. ओके, ठीक आहे, असं काही कंपल्शन नाही आहे, पण ऑन ॲन ॲव्हरेज एक मोठा क्राऊड जो आहे तो PICT नंतर VITला कन्सिडर करतो. ओके, पण आता ते चित्र थोडं बदललं. मी मागाशी सांगितलं की कमिन्स आता बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाला आहे आणि VIT आता 4थ्या नंबरवर दिसतं आहे, ठीक आहे. पण आता मला पहिली गोष्ट की रेप्युटेशन, ऑफकोर्स पुणे रिजनमध्ये हे कॉलेजला चांगलं रेप्युटेशन आहे, बट व्हॉट अबाउट कन्सिडरिंग द होल इंडिया, होल महाराष्ट्र. ओके, एवढे कॉस्ट इन्व्हॉल्व आहे त्यावेळी जेव्हा कम्पेअर करता, ठीक आहे, तर हे IITs किंवा NITs किंवा जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत लाईक VJTI, COEP, ओके, तर या लेवलला अजूनपर्यंत ते मला दिसत नाही, नॉट इवन अप टू वॉट PICT. ओके, ऑफकोर्स हॅपनिंग कॅम्पस आहे, पण एक रेकग्निशन असतं. मध्यंतरी एक मी तुम्हाला एक सांगतो, माझा एक व्हिडिओ आहे, त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती तुम्ही तिथून जा, तिथे रिव्ह्यू आहे पूर्ण, ठीक आहे. ते ग्लोबल रेकग्निशनमध्ये पण मला हे नाव दिसत नाही. जो एक रेकग्निशन असतो तो जो आहे तो ज्या लेवलला पाहिजे, जर तुम्ही 30 लाख इन्व्हेस्ट करताय तर तसा मला तो दिसत नाही. ऑफकोर्स कॉलेज खूप चांगलं आहे आणि खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत, हॅपनिंग कॅम्पस आहे, पण जेव्हा आपण पैसे इन्व्हॉल्व करतो, ठीक आहे, त्यावेळी एक रेकग्निशनची एक जी लेवल आहे ती मला दिसत नाही आहे. ओके, आता याच्या पुढे बघा, तर हे झालं रेप्युटेशन किंवा रेकग्निशन. तर आता प्लेसमेंट्सवरती जाऊ आपण, प्लेसमेंट टॅब. तर जेव्हा मी प्लेसमेंट टॅबमध्ये जातो इथे, ओके, तर इथे बघा त्यांनी मीडियन सॅलरी दिलेली आहे, हायेस्ट 45 सॅलरी दिली आहे. आता बघा यामध्ये डिफरन्स किती आहे बघा, ठीक आहे, हायेस्ट आणि मीडियन. ओके, मीडियन म्हणजे समजा तुम्ही एक 7 स्टुडंट आहेत तुमच्याकडे आणि 7 स्टुडंटची सॅलरी ठेवली, तर जो मधला जो सॅलरी येईल, ठीक आहे, म्हणजे एक सिक्वेन्समध्ये लावला तुम्ही, असेंडिंग और डिसेंडिंग वॉट एव्हर इट मे बी, ठीक आहे, तर जो मधी जो आकडा येईल, ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज अ मीडियन. ठीक आहे, तर आता तुम्ही बघा हायेस्ट सॅलरी पॅकेज 45 लाख्स आहे, ठीक आहे, आणि त्यांचा मीडियन येतो 9.5 वरती. ओके, म्हणजे तुम्ही विचार करा की किती ह्यूज डिफरन्स आहे.
म्हणजे हा डिफरन्स येण्यासाठी म्हणजे 9.5च्या खाली किती सॅलरी असेल ह्याचा तुम्ही विचार करा. ओके, ठीक आहे. तर हा एक पॉईंट इथे येतोय. म्हणजेच हायेस्ट सॅलरी बघून तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल तर तुम्ही इथे थोडा म्हणजे 4 वर्षांनंतर प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. अँड मीडियन सॅलरी त्यांनी दिलेली आहे. मीडियन इज अ रिअली गुड वन. ठीक आहे. आता 86.3 प्लेसमेंट दिलं आहे, पण त्यांनी त्याचे डिटेल्स दिले आहेत का? ओके, त्याचे डिटेल्स म्हणजे हे बघा, प्लेसमेंट प्लस हायर स्टडीज असतं. ठीक आहे. आता त्यांनी 96.20 दिलेलं आहे इथे. ठीक आहे, प्लेसमेंट प्लस हायर स्टडीज. आता मला अजिबात क्लॅरिटी नाही आहे इथे की त्यांनी जो इथे 86.3 दिला हा प्युअरली प्लेसमेंट आहे का? कारण तुम्ही तो मागचा व्हिडिओ बघाल तर त्यावेळी त्यांनी क्लिअरली ब्रांच वाईज दिलेलं होतं की एवढी स्टुडंट्स आहेत, त्यातले एनरोल एवढे झाले, त्यातले एवढे प्लेस झाले. म्हणजे कम्प्युटरसाठी दिले, त्यानंतर आय थिंक कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेससाठी दिले, त्यानंतर मेकॅनिकलसाठी दिलं आहे. पण इथे मला तशी काही फाईल दिसत नाही आहे. असेल तर तुम्ही प्लीज सर्च करा आणि ती पहा. तुम्हाला हवं तर मी इथे दुसऱ्या कॉलेजेसचे दाखवतो. लाईक आता बघा, हा जो डेटा आहे तो आहे VJTI कॉलेजचा. ठीक आहे. आणि ह्यांनी बघा आता दिलं की टोटल स्टुडंट एवढे होते, त्यातले एलिजिबल स्टुडंट एवढे आहे, त्यानंतर टोटल स्टुडंट प्लेस म्हणजे ऑन कॅम्पस म्हणजे ज्यांना ॲक्च्युअली जॉब भेटलेला आहे, आणि त्यानंतर हायर एज्युकेशनचे स्टुडंट किती आहेत. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे प्लेसमेंटचा रिपोर्ट असणं खूप गरजेचं आहे, त्याने क्लॅरिटी येते. ओके, तर VITची जेव्हा मी वेबसाईट पाहतो, ठीक आहे, तर मला इथे ती क्लॅरिटी दिसत नाही. ओके, ठीक आहे. जर त्यांनी कुठे अपलोड केली असेल तर प्लीज फाइंड आउट करा, किंवा तुम्ही त्यांच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेक्शनला जाऊन भेटू शकता. ठीक आहे. आणि त्यावरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. हे ग्राफ्स वगैरे आहेत, बट आय एम नॉट शुअर की त्याचा जो डेटा आहे तो त्यांनी इथे दिलेला नाही आहे. ओके, ठीक आहे. बट ओव्हरऑल फॅसिलिटीज वगैरे तर खूप चांगल्या आहेत या कॉलेजमध्ये. बट दोन गोष्टी मी इथे सांगितल्या की रेकग्निशन अँड सेकंड वन इज अ वॉट प्लेसमेंट रिपोर्ट. तो रेकग्निशन माझ्या मते तरी म्हणजे तुम्ही 30 lakhs इन्व्हेस्ट करत असाल तर त्या लेवलचं रेकग्निशन नाही आहे. ऑफकोर्स पुणे रिजनमध्ये वन ऑफ द टॉप मोस्ट कॉलेज हे म्हणू शकता तुम्ही. बट कन्सिडरिंग ओव्हरऑल महाराष्ट्र, कन्सिडरिंग इंडिया, कन्सिडरिंग द ग्लोबल रेकग्निशन, तर कुठेतरी तुम्हाला विचार करावा लागेल. ओके, ठीक आहे. त्याचा डिटेल रिव्ह्यू तर मी खाली दिलेली आहे लिंक, तो पण तुम्ही पाहू शकता, जिथे मी PICT आणि जे VIT कॉलेज आहे त्यांचा कंपॅरिझन केलेला आहे. तर आता प्रश्न इथे येतो की मग इथे कोणी ॲडमिशन घ्यावं, ओके, आणि कोणी ॲडमिशन घेऊ नये. ओके, तर तेही आपण डिस्कस करू. तर मी ते 2 कॉलम करतोय की जस्टिफाईड, ओके, जस्टिफाईड आहे की बाबा 30 lakhs जो देतोय ते वर्थ आहे. ओके, आणि इथे दुसरा कॉलम नॉट वर्थ इट. आपण आता एक एक पॉईंट पाहू आणि त्यावरून तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल की मॅनेजमेंट सीटसाठी जायचं की नाही. ओके, तर पहिले आपण पाहू की जस्टिफाईड कोणकोणत्या मुलांसाठी आहे. सो पहिला पॉईंट इथे येतोय की ऑफकोर्स आपण कॉस्टमुळे ह्या गोष्टींवरती आलोय, तर त्यामुळे विदाउट फायनान्शियल स्ट्रेस जर तुम्ही 30 lakhs जो अमाऊंट आहे तो जर मॅनेज करू शकत असाल तर तुम्ही 100% तुम्ही जाऊ शकता. ओके, दुसरा पॉईंट की नाही मला CSच पाहिजे. ठीक आहे. आणि मला बाकी कशातूनच इंजिनिअरिंग करायची नाही. ठीक आहे, मला त्यात इंटरेस्ट आहे, पण काही कारणांमुळे मला मार्क्स कमी आले, पण मी आता या 4 वर्षात दाखवून देईन की मी CS मध्ये खूप चांगलं काहीतरी करून दाखवेन, आणि मग हे जे पैसे जे आहेत जे मी आता इन्व्हेस्ट करतोय ते मी इझिली रिकवर करून दाखवेन. ओके, सो त्यावेळी ओके जेव्हा CS ओके ओनली CS इज रिक्वायर्ड. ठीक आहे, तर त्यावेळी तुम्ही जस्टिफाय करू शकता की ऑफकोर्स मला या कॉलेजमध्ये जायचं आहेच. ओके, ठीक आहे. थर्ड जो पॉईंट आहे, ठीक आहे, आणि मोस्टली मला ही मुलं खूप जास्त दिसतात, ते म्हणजे ज्यांचा फॅमिली बिझनेस ऑलरेडी आहे. ओके, फॅमिली बिझनेस. ठीक आहे, आणि त्यांना त्या रिलेटेड ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत, आणि दे आर इंटरेस्टेड इन अ सर्टिफिकेट फ्रॉम वन ऑफ द ब्रँड कॉलेज. ठीक आहे, म्हणजे एक ब्रँड पण भेटून जातोय, आणि त्यांचा जो काही एक कम्प्युटर इंजिनिअरिंग करून जे सर्टिफिकेशन हवं आहे ते पण इथे सॅटिस्फाईड होऊन जाते. ठीक आहे, सो ज्यांचा फॅमिली बिझनेस आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आणि त्यांना रिक्वायरमेंट आहे की बाबा हे गोष्टीच पाहिजेत आणि त्यातही ब्रँडेड कॉलेज पाहिजे. ठीक आहे, तर त्यावरून ते इथे ॲडमिशन घेऊ शकतात. अँड लास्ट वन की CS तर केला आणि त्याचं सर्टिफिकेट मिळालं, आणि त्या बेसिसवर मला जॉब ऑलरेडी तयार आहे. ओके, म्हणजे माझ्यासाठी जॉब ऑलरेडी तयार आहे 4 वर्षानंतर, फक्त मला सर्टिफिकेट पाहिजे, आणि त्यासाठी मला एक ब्रँडेड कॉलेज पाहिजे की जेणेकरून मी बाहेर जेव्हा जाईन तेव्हा सांगेल की बाबा मी VITमधून इंजिनिअरिंग केलेलं आहे. ओके, तर या गोष्टींसाठी ऑफकोर्स हे जस्टिफाय होत आहे. ओके, सो या जर गोष्टी असतील तर मुलांनी 101% गो फॉर मॅनेजमेंट सीट. ओके, आणि तुम्ही तेवढे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. ओके, आता राहिला दुसरा पार्ट की नॉट वर्थ इट. ओके, तर यावरती आपण एक एक पॉईंट कन्सिडर करू अँड डिस्कस करू की खरंच कोणत्या मुलांनी इथे जाण्याची गरज नाही आहे. ओके, ऑफकोर्स जेव्हा ही लिस्ट बनवाल तेव्हा पहिला फॅक्टर तर कॉस्टच आहे, जसं इथे पण होता. ठीक आहे, तर जर तुम्ही स्ट्रेच करत असाल तुमचं बजेट, ठीक आहे,
स्ट्रेच करत असाल बजेट तर प्लीज डोंट गो फॉर इट. ठीक आहे, म्हणजे फायनान्शियल स्ट्रेस घेऊन तुम्ही अजिबात या भानगडीमध्ये पडू नका. ओके, कारण तुम्ही हे पैसे कुठून घेणार आहात तर लाईक एज्युकेशनल लोन or any type of loan, okay, or any type of, आणि तुम्ही स्ट्रेच करताय मीन्स वॉट, यू आर नॉट कॅपेबल टू पे दिस फी. ओके, आणि जर ही फी कन्सिडर केली तर मिडल क्लासला तर इम्पॉसिबलच वाटते ते, त्यांना पैसे अरेंज केले तरच होऊ शकतं. ठीक आहे, तर त्यामुळे हे तुम्ही काहीतरी एखाद्या टाईप ऑफ लोन घेणार आहात आणि जे तुम्हाला रिपे करायचं आहे. करेक्ट ना, रिपे तर करावं लागणार आहे तुम्हाला. आणि रिपे करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, 100% जॉब. 100% जॉब. तर मी तुम्हाला वारंवार सांगतोय की कुठलंच कॉलेज तुम्हाला 100% जॉबची गॅरंटी देत नाही. ओके, तुम्ही आता COEPचे पण पहा प्लेसमेंट रिपोर्ट्स, VJTIचे पण पहा, PICDचे पण पहा, SPITचे पण पहा, म्हणजे VITच्या वरची जी पण कॉलेजेस आहेत ते सगळ्यांचे प्लेसमेंट रिपोर्ट पहा, तर कुठेही असं 100% प्लेसमेंट तुम्हाला दिसत नाही. ओके, ठीक आहे, तर यासाठी मग आता प्रॉब्लेम येतोय की जर उद्या, ठीक आहे, कारण जॉब हा तुम्ही कसा इंटरव्ह्यू क्रॅक करता, तुमच्याकडे कोणते स्किल्स आहेत आणि ते कंपनीसाठी कसे महत्त्वाचे आहेत, या सर्व गोष्टींवरती तुम्हाला उद्या इंटरव्ह्यू क्रॅक करण्यात आणि जॉब मिळणार. मग ह्या गोष्टी सगळ्या मॅटर होतात. असं नाही की तुम्ही 4 वर्ष खूपच अभ्यास केलात म्हणून लगेच कंपनी तुम्हाला घेईल. नो, देर इज अ प्रोसेस. ठीक आहे, आणि त्यातून तुम्हाला जावं लागणार आहे. मग असं असताना वेन देर इज नो सिक्युरिटी ऑफ द जॉब आफ्टर 4 years, ठीक आहे, आणि जर तुम्ही स्ट्रेच करत असाल तुमचं फायनान्शियल सोर्स, तर तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ओके, आणि या भानगडीत तुम्ही मग पडू नका, असं माझं स्पष्ट मत आहे. याचा तुम्ही विचार करा. हे माझी मतं मी इथे सांगते, तुम्ही तुमचा विचार करायचा आहे. ओके, त्यानंतर आता या मुलांनी काय करू शकता तुम्ही, तर या मुलांनी, ओके, इम्पॉर्टंट की कॅपचं थोडं नीट स्टडी करा. ठीक आहे, कॅपमधून तुम्हाला कमी मार्क्समध्ये चांगलं कॉलेज भेटू शकतं. ऑफकोर्स VIT नाही भेटत असेल, पण दुसरं कुठलं तरी इंजिनिअरिंग कॉलेज भेटत असेल. ठीक आहे, तर ते जे असेल लोअर कट ऑफचं कॉलेज, प्लस हे जर तुम्ही लोअर कट ऑफ कॉलेज गेलं तर तुमची फीज ही जवळपास 1.5 लाखापर्यंत येईल. बरोबर, प्लस तुमचा राहण्याचा खर्च वगैरे म्हणजे तो 1.5 लाख, म्हणजे जवळपास एक 3 लाख पर इयर, प्लस म्हणजे 12 लाख रुपये 4 वर्षासाठी झाले. म्हणजे तुमचे इथे जवळपास 17-18 लाख रुपये वाचलेत. मग हे पैसे तुम्ही तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी वापरा. आणि स्किल डेव्हलपमेंट असे करा जे जॉब रेडी बनवतील तुम्हाला. ओके, सो म्हणजे इथून तुम्हाला डिग्री भेटेल, इथून तुमचे स्किल डेव्हलप होतील आणि त्यामुळे तुम्ही जॉब रेडी राहाल आणि उद्या इझिली इंटरव्ह्यू क्रॅक कराल. ओके, प्लस जर हे सगळं नाही करायचं असेल, फक्त सर्टिफिकेट घ्या कमी कॉस्टमध्ये. ठीक आहे, आणि मग गो फॉर द MS, इन्व्हेस्ट देअर. ओके, एक ग्लोबल रेकग्निशन भेटून जाईल तुम्हाला. टॉपच्या ज्या QS रँकिंगमधल्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्यामधून तुम्ही MS करा. आणि आता स्कॉलरशिप्स पण अवेलेबल आहेत त्याच्यासाठी. जर ह्या 4 वर्षात तुम्ही नीट स्टडी कराल, वेगवेगळ्या स्कॉलरशिपची माहिती केली आणि त्यानुसार तुमचा पोर्टफोलिओ तयार कराल, प्रोफाईल तयार कराल, तर तुम्हाला उद्या MSला पण एक चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटेल, फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये विथ स्कॉलरशिप भेटेल. आणि मग तुम्ही तुमचा एक प्रोफाईल इंडस्ट्रीसाठी एक स्ट्रॉंग प्रोफाईल तयार करू शकाल. ओके, सो मला इथे काय म्हणायचं आहे की जे जस्टिफाईड पॉईंट्स होते त्या मुलांनी आता विचार करू नका. बाकीच्यांनी कॅपवरती पहिले फोकस करा, कॅप प्रोसेसवरती. गेट द बेस्ट कॉलेज अकॉर्डिंग टू युअर कट ऑफ. ठीक आहे, बेस्ट कॉलेज जो काही तुमचे मार्क्स असतील त्यानुसार, तिथून गेट द सर्टिफिकेट आफ्टर 4 years विथ लो फीज. आता याच्यामध्ये 2 ऑप्शन्स आहेत. सर्टिफिकेट भेटल्यानंतर जर MS पॉसिबल असेल, गो फॉर इट. ओके, जे काही पैसे वाचले ते तुम्ही MSसाठी टाका. ठीक आहे, आणि MSसाठी तुम्हाला स्कॉलरशिप्स वगैरे भेटतात, फुल्ली फंडेड पण असतं. त्यासाठी आतापासूनच तयारी करायची. इंजिनिअरिंग ॲडमिशन झाले की फाइंड आउट करा कोणकोणत्या स्कॉलरशिप्स आहेत, त्यासाठी पण मी गायडन्स देऊ शकतो तुम्हाला. ओके, मग हे स्कॉलरशिप करा, याच्यातून MS करा, म्हणजे ते फुल्ली फंडेड होऊन जाईल. किंवा दुसरं गोष्ट, ड्युरिंग इंजिनिअरिंग तुम्ही स्किल डेव्हलप करा. ओके, स्किल डेव्हलप करा अँड गेट जॉब रेडी, म्हणजे 4 वर्षानंतर तुम्हाला जॉब भेटेलच मार्केटमध्ये. ओके, सो ह्या गोष्टी आहेत आणि याच्यावरून तुम्ही आता डिसिजन घ्यायचा आहे की जी पण मुलं मॅनेजमेंट सीटसाठी ट्राय करतात. हे फक्त एक VITचं उदाहरण होतं, पण जेव्हा पण तुम्ही पुढे आता प्रत्येक कॉलेजचे मॅनेजमेंट सीटचे फॉर्म्स निघतील तर या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. ओके, हां, जर कॉलेजची जी नॉर्मली ओपनची फी असते त्याच फीजमध्ये जर तुम्हाला मॅनेजमेंट सीट भेटत असेल तर डोळे झाकून तुम्ही घ्या, काहीही प्रॉब्लेम नाही. पण जर अशी जर फी वाढलेली असेल, जवळपास तिप्पट फी मी म्हणू शकतो, कारण VITची जी नॉर्मल ओपनसाठीची जी फी आहे ती जवळपास एक 2-2.25च्या मध्ये, मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्यावरून मग तुम्ही म्हणू शकता की जी मॅनेजमेंट सीट आहे ही तिप्पट आहे, ऑलमोस्ट 6.25 लाख रुपये. मग एवढी जेव्हा वाढ होते त्यावेळी तुम्हाला थोडा विचार करण्याची गरज असते, कारण ही एक खूप मोठी अमाऊंट होऊन जाते. ओके, सो विथ दिस आय स्टॉप युअर. व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा आणि आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा अँड प्लीज शेअर विथ युअर फ्रेंड्स. एक योग्य माहिती योग्य वेळेत योग्य माणसांपर्यंत पोहोचेल. ओके, सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.